नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतीये. राज्याचा अर्थसंकल्प जो आहे तो 6 मार्चला मांडला जाणार आहे आणि आता आम्ही आहोत ते म्हणजे विधान भवनाचं जे मुख्य गेट आहे, मेन द्वार जे आहे, या मुख्य द्वारापाशी आम्ही उभे आहोत आणि आजपासून हे जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे त्याचे जे महत्त्वाचे अगदी मुख्य अपडेट्स जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. त्यासाठी माझ्याबरोबर माझा सहकारी ओमकार साळवी हा सुद्धा आहे. त्याचबरोबर कॅमेरावर रिद्धेश म्हणून आमचा जो आहे सहकारी तो सुद्धा आहे. अशी आमच्या तिघांची टीम ही अर्थसंकल्पीय अधिवेशन सगळं आपण कव्हर करणार आहोत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असताना ती आजपासून होती आहे, परंतु या अधिवेशनावर काहीही झालं तरी एक दुःखाची छाया आहे. ती म्हणजे अजितदादा पवार यांचं नुकतंच आपण बघितलं अपघाती निधन झालं आणि खरं तर राज्याचा अर्थसंकल्प जो आहे तो अजितदादा सादर करणार होते, पण अजितदादाच नाही आहेत आणि त्यामुळे आता हा अर्थसंकल्प जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा 6 मार्चला सादर करतील. आता हे अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते विविध मुद्द्यांनी गाजणार आहे हे मात्र नक्की आहे आणि खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. विरोधक आक्रमक झालेले आहेत. कालच म्हणजे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला जेव्हा चहापानाचा कार्यक्रम झाला त्याच वेळेला विरोधकांनी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. म्हणजे हे सरकार जे आहे हे लोकशाही मूल्य न जपणारं सरकार आहे आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर आम्ही चहापानाचा कार्यक्रम करणार नाही ही भूमिका विरोधकांनी घेतली. त्यामुळे या चहापानाच्या कार्यक्रमांवर त्यांनी बहिष्कार टाकला. त्यानंतरच लगेच विरोधकांची ही पत्रकार परिषद झाली. त्याच्यामध्ये ठाकरे सेनेकडून आदित्य ठाकरे होते, काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार होते आणि यांनी अनेक मुद्दे मांडलेले आहेत आणि यावरूनच आपल्या लक्षात येतं की हे अधिवेशन जे आहे ते गाजणार, ते वादळी ठरणार याची कुणकुण जी आहे ती कालच्या पत्रकार परिषदेनंतरच आपल्या लक्षात आलेली आहे. आता त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे अजितदादांचं विमान अपघाती जे निधन झालं, मुळामध्ये तो अपघात आहे का घातपात आहे यावरूनच आता विरोधक आक्रमक झालेले आहेत. आपण बघितलं गेले काही दिवस रोहित पवारांनी वेगवेगळ्या ठिकाणी याची प्रेझेंटेशन्स देऊन कशी यामध्ये घातपाताची शक्यता आहे ही त्यांनी वर्तवलेली आहे. त्यामुळे या विषयावर देखील विरोधक सरकारला धारेवर धरतील. आम्हाला या सगळ्या गोष्टीची प्रश्नांची उत्तरं हवी आहेत असा एक आक्रमक पवित्रा हा विरोधकांकडनं घेतला जाईल. आणि या संदर्भामध्ये काल देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणालेले आहेत की जो DGCIचा जो अहवाल आहे, प्राथमिक अहवाल, तो या महिन्याच्या अखेरीपर्यंत येईल. त्याच्यानंतर पुन्हा एक फायनल अहवाल येईल. त्याच्यावर जर काही उत्तरं अनुत्तरित राहिली तर याचा नक्की विचार केला जाईल आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणं हे गरजेचं आहे असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे हा एक मुद्दा या अधिवेशनामध्ये गाजेल. दुसरा जो आहे ते राष्ट्रवादीचे आपल्याला माहिती आहेत नरहरी झिरवाळ यांच्या दालनामध्ये लाच घेतानाचं एक प्रकरण समोर आलं. ते खूप गाजलं. 2 ते 3 दिवस या प्रकरणावरनं गदारोळ झाला आणि मंत्रालयाच्या जिथे हे मंत्र्यांचं दालन आहे अशा दालनामध्ये जेव्हा लाचखोरीचे प्रकरण होतात हे सरकारच्या दृष्टीनं अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. अशा पद्धतीची एक भूमिका ही विरोधी पक्षांकडनं घेण्यात आलेली आहे आणि विरोधी पक्षांनी या बाबतीमध्ये नरहरी झिरवळ यांचा राजीनामा हे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच घ्यावा अशी देखील मागणी ही विरोधकांनी केलेली आहे. त्यामुळे नरहरी झिरवळांच्या दालनामध्ये एकूणच झालेल्या लाचखोरीचं प्रकरण हे सुद्धा या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये गाजणार हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर या सगळ्या सभागृहांचे जे अध्यक्ष आहेत, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर काही दिवसांपूर्वी त्यांच्या गावी गेलेले होते. एका जमीन प्रकरणामध्ये त्यांनी मध्यस्थी केली. याचे काही व्हिडिओ समोर आले आणि आता या सगळ्या प्रकरणावरनं विरोधक असं म्हणतायत
की राहुल नार्वेकर हे मध्यस्थी करण्यासाठी गेले होते की सामान्यांची जमीन लाटण्यासाठी गेले होते, याचा आम्हाला खुलासा व्हावा. राहुल नार्वेकरांवर आम्ही हक्कभंग देखील आणू अशा पद्धतीचा एक आक्रमक पवित्रा हा विरोधकांकडनं घेण्यात आलेला आहे. हे तर मुद्दे आहेतच एकीकडे. दुसरीकडे शेतकऱ्यांचा जर आपण विचार केला तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे मुद्दे आहेत. पीक विम्याचा मुद्दा आहे, अजून पीक विम्याचे पैसे हे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यानंतर आपण बघतोय की शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आम्ही कर्जातनं मुक्ती देऊ असं जे सरकार म्हटलं होतं, आत्तापर्यंत सरकारने या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. कर्जमुक्ती झालेली नाही आहे ही भूमिका विरोधक मांडतायत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती आणि पीक विम्याच्या मुद्द्यावर देखील विरोधक सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करतील. याशिवाय धान आहे, कापूस आहे, सोयाबीन आहे, याचे जे काही सातत्याने कोसळते दर आहेत, या दरावरून सुद्धा विरोधक आता आक्रमक झालेले आहेत. आणि त्यामुळे या बाबतीमध्ये देखील सरकारने एक धोरण स्पष्ट ठेवावं अशा पद्धतीचा देखील एक भूमिका ही विरोधकांकडनं घेतली जाते. अमेरिका आणि भारत हा जो एक ट्रेड करार झालेला आहे, याच्यावरनं सुद्धा विरोधक आक्रमक झालेले आहेत. त्यामुळे या सगळ्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधक हे आपली रणनीती ठरवत आहेत आणि हे अर्थसंकल्पीय अधिवेशन या सगळ्या मुद्द्यांवरनं गाडणार हे तर आहेच आहे. पण याचबरोबर आता या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारकडून राज्याला काय मिळणार हे देखील बघणं फार महत्त्वाचं असेल. त्यामुळे यातले महत्त्वाचे अपडेट्स हे आम्ही तुमच्यापर्यंत सातत्याने पोचवत राहूच. पण तुम्ही सुद्धा तुमच्या कमेंट्स, तुम्हाला काय अपेक्षित आहे हे देखील कळवत राहा. इथेच थांबतोय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.